ही देवीचं मंदिर आहे काय कोणाला काही माहिती नव्हतं. जेव्हा पांडव हे अज्ञातवासात होते तेव्हा या जंगलामध्ये इथे वास्तव्याला पांडव आले. त्याने आतमध्ये गुहा खोदायची सुरुवात केली. आतमध्ये गुहा खोदत असताना त्यांना तिथे देवी स्वयंभू देवीची मूर्ती सापडली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या 9 दिवस नवदुर्गा सिरीजच्या दुसऱ्या भागात. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण जात आहोत चंडिकेला. तर चंडिका मंदिर हे स्वयंभू असून एका कातळाच्या गुहेत स्थित आहे आणि चंडिका मंदिराचं आपल्या इथून अंतर म्हणजे माझ्या घराच्या इथून हे जवळपास 20 ते 25 किलोमीटर आहे. जाताना सर्वप्रथम आपल्याला वासिष्ठी नदीची खाडी आहे म्हणजे दाभोळ धोपावे जो बंदर आहे त्याची खाडी आहे मध्ये, ते क्रॉस करून जावे लागते. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता गुहागर वेल्दूर रोडने आलो की आपल्याला ह्या ठिकाणी राईड घ्यायचंय. आपण फेरी बोटनी जाणार आहोत, त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी राईड घ्यायचं इथून. तर आपण आता फेरी बोट जवळ पोहोचलोय, पण फेरी बोट त्या साईडला आहे, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. तर नवरात्री सुरू झालेली आहे पण अजूनही ह्या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसत नाहीये. तर आता फेरी बोट आलेली आहे. तर एका साईडनी दुसऱ्या साईडला जायला जवळपास 7 ते 8 मिनिटे जातात. आपण आता चंडिकेच्या कमानीच्या इथे पोहोचलोय. पाठी तुम्ही बघू शकता चंडिकेची कमानी. खाली फेरी बोट पासून इथपर्यंत यायला आपल्याला 5 ते 7 मिनिटं जातात. या ठिकाणी नवरात्रात खूप मोठी जत्रा भरते. मंदिरात जाण्यासाठी 2 वाटा आहेत. गर्दी कमी असेल तर ह्या छोट्या कमानीतून आपण जाऊ शकतो. त्याचबरोबर जर दर्शनासाठी रांग लागली असेल तर ह्या पायरी मार्गानेही आपण जाऊ शकतो. तर आपण आता मंदिरात आलो आहोत, लगेच दर्शन करून घेऊया. चला, दर्शन झालेलं आहे. गर्दी नसल्यामुळे खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये व्हिडिओ करू नाही शकत कारण फ्लॅश पेटू नाही शकत, त्यामुळे मी व्हिडिओ नाही केला आहे. बघू की मला व्हिडिओ क्लिप भेटली तर मी इथे जॉईन करेनच. तर आज दुपारची वेळ होती म्हणून गर्दी नव्हती. जर गर्दी असती तर हे बघा इकडून लाईन असते आणि आज गर्दी नव्हती म्हणून वरनं डायरेक्ट आपण जाऊ शकतो. ती छोटी कमानीच्या इथनं आपण जाऊ शकतो. तर आपल्यासोबत मंदिरातले पुजारी आहेत. नमस्कार का. सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. मी दिलीप मोहनपुरी, स्वयंभू चंडिका मंदिर ट्रस्टी अध्यक्ष पुजारी. इथे फार पूर्वी घनदाट असं मोठं जंगल होतं. ही देवीचं मंदिर आहे काय कोणाला काही माहिती नव्हतं. जेव्हा पांडव हे अज्ञातवासात होते तेव्हा या जंगलामध्ये इथे वास्तव्याला पांडव आले. त्याने आतमध्ये गुहा खोदायची सुरुवात केली. आतमध्ये गुहा खोदत असताना त्यांना तिथे देवी स्वयंभू देवीची मूर्ती सापडली. देवी मूर्ती सापडल्यानंतर त्याने ती गुहा करून नंतर तिथून निघून गेलो. काही काळानंतर देवीने जमनापुरी नावाचे एक ग्रस्त होते, त्यांना देवीने दृष्टांत दिला की अमुक अमुक ठिकाणी एक जिवंत झरा वाहतो, त्या जिवंत झऱ्याच्या वरती पायऱ्या आहेत, त्या चढून आलात की एक तुम्हाला गुहा आतमध्ये आहे, त्या गुहाच्या वरती शिळा आहे, ती शिळा बाजूला करा, आतमध्ये प्रवेश करा, मी तिथे आहे. त्याप्रमाणे जमनापुरी नावाच्या ग्रस्तांनी सगळ्या खानापुना ठेवून
दरवाजावरती शिळा बाजूला करून आतमध्ये गुहेत त्यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांना पाषाणी मूर्ती सापडली. त्याने देवीची नैतिक पूजा अर्चा चालू केली. काही काळानंतर आमचे वंशज बाळ नारायणपुरी हे इथे वास्तव्याला आले. वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे पूजा अर्चेचा मान सुपूर्द करून त्याने देवीच्या दरवाजाच्या समोर ही इथे जमनापुरी नावाची जी जिवंत समाधी दिसते त्यांची समाधी जिवंत समाधी आहे. इथे बाकीच्या त्यांच्या बाजूला ज्या पिंड्या दिसतात त्या शंकराच्या पिंड्या नसून ह्या आमचे गोसावी समाजाचं एक स्मशान आहे. दत्तनाम गोसावी. आमच्यामध्ये माणूस मेला वारला आम्ही तिथे ते ठेवतो आणि वरती ती 12व्या दिवशी ती वरती पिंडी स्थापन केली. ह्या आमच्या पिंड्या पुजारी लोकांच्या पिंड्या आहेत. ह्या देवीला आतमध्ये लाईट रॉकेलचा दिवा काही चालत नाही. देवी ही शुद्ध शाकाहारी आहे. देवीला मांसाहार वगैरे चालत नाही. देवीला नेसण्यासाठी 9 वारी साडी लागते. देवी ही नवसाला पावणारी आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी ह्या 10 दिवस देवीचा मोठा उत्सव असतो. फार भाविक लांबून येतात. देवी नवसाला पावते. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करते. हे देवीचं मंदिर स्वयंभू असून तिथे आम्हाला वंशपरंपरेने पुरी घराण्याची 33वी पिढी चालू आहे. आमच्यामध्ये फक्त पुरी ही पुजारी आहेत. आपल्यासोबत आता मंदिरातील भटजिया होते. तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवशी आपलं चंडिका देवीचं दर्शन झालं. नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण उद्याच्या भागात अजून एक आपल्याला देवी पाहायला मिळणार आहे आणि सगळे व्हिडिओ सकाळी बरोबर 9 वाजता येणार आहे. आपली सिरीज आहे 9 दिवस नवदुर्गा. तर नवरात्रीतले सगळे 9 दिवस मी 9 व्हिडिओ अपलोड करणार आहे. प्रत्येक दिवशी एक तुम्हाला नवीन देवीचं दर्शन होणार आहे. तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू उद्याच्या व्हिडिओत सकाळी 9 वाजता. धन्यवाद.